तालुक्यातील ओतूर येथील शेतकरी बापू पगार यांच्या भारतीय स्टेट बँक खात्यातून 31 जानेवारी रोजी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बनावट एटीएम कार्ड बनवून पनवेल येथील एटीएम मधून 91,000 रोख रक्कम काढून घेतली। या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली। या घटनेची अधिक माहिती तक्रारदार बापू पोपट पगार यांनी दिली। आमच्या खात्यातून 91,000 इतके पैसे रातोरात गायब झाले। ते कसं काय गायब झाले ते आम्हाला सकाळी उठल्यावर आम्ही जेव्हा आमचा मोबाईल चेक केला तेव्हा आम्हाला मेसेज पडलेले दिसले की असे 4 वेळा ट्रान्झॅक्शन झालेले होते। हे आमचं एटीएम कार्ड त्याच्यातून विड्रॉ झाले। हे एटीएम कार्ड त्यावेळेस आमच्याकडेच होतं, तरी पण मग हे एटीएम कार्ड म्हणजे डुप्लिकेट एटीएम कार्ड वापरून ते पनवेल सर्कल एटीएम मधून ते पैसे काढण्यात आले असं आम्हाला बँकेने ईमेल करून पण सांगितलं। ईमेल पण आलेलं आहे मला तसे। आणि सामान्य शेतकरी जर इतके पैसे कमवून जर तो बँकेत ठेवतो आणि बँके जर सिक्युरिटीज देत नसेल तर मग बँकांनी ते आपले व्यवहार बंद करून ठेवून द्यावे, बँक बंद करून द्यावा। आणि त्याच्याच आधी असे न्यूज पण आलेले की बँकेचा डाटा लीक झालेला आहे। डाटा लीक आगल्या दिवशी होतो आणि त्याच रात्री आमच्या खात्यातून पैसे पण गायब होतात। याचा पुरेपूर संशय बँकेवरच जातो ना। बँकेने आमचे पैसे आम्हाला भरून द्यावे। कळवणचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांनी चौकशी सुरू झाल्याची माहिती दिली। 1/2/2019 रोजी सकाळी त्यांनी त्यांच्या मोबाईलवर मेसेज बघितले। त्याच्यामध्ये त्यांच्या अकाउंटमधून जवळजवळ 91,000 रुपये काढण्यात आल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी बँकेत चौकशी केली तर त्यांच्या अकाउंटमधून 31/1/2019 रोजी रात्री हे पैसे काढण्यात आले होते आणि ते पनवेलमधील एका एटीएम मधून काढण्यात आले होते। त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बँकेकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे। त्याचप्रमाणे नाशिक ग्रामीणचं सायबर क्राईम ब्रँच आहे त्यांच्याकडे तांत्रिक मदत घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे प्रयत्न चालू आहेत। बनावट एटीएमद्वारे रक्कम काढून घेण्याची घटना कळवण तालुक्यात प्रथमच घडली आहे। स्टेट बँकेत याबाबत विचारणा केली असता बँक मॅनेजरने उडवाउडवीची उत्तरे दिली। पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर सायबर क्राईमच्या सहकार्याने अधिक तपास करीत आहे। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, कळवण।